गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड ह्या पेपरमधील चौथा चॅप्टर आपण चालू केलेला XML. त्याला आपलं नेक्स्ट लेक्चर आहे, आपण आज घेतो आहे. आपण स्टार्ट XML म्हणजे काय ते पाहिलं. आपण XML आणि HTML मधील फरक आपण जाणून घेतला की बाबा HTML मध्ये XML मध्ये फरक काय आहे. आपण HTML सुद्धा आपण यूज करतो आणि XML काय यूज करायची, किंवा त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा लॉंग फॉर्म समजून घेता असताना तो ॲक्च्युअल XMLचाच यूज का आता सध्या होत आहे. तर आपण बऱ्याच गोष्टी HTMLचे लिमिटेशन्स आणि XMLमध्ये नवीन एक्सटेन्सिबल काय आलं आहे ते आपण पाहिलं. HTMLमध्ये ऑलरेडी प्री डिफाईन टॅग असतात, म्हणजे त्यांच्या सिंटॅक्सनुसार आपल्याला टॅग दिलेले ते टॅग यूज करून आपल्याला फॉर्म डिझाईन करायला लागतं, बरोबर. XMLमध्ये आपण स्वतः टॅग तयार करून फॉर्म डिझायनिंग करू शकतो. इट इज अ ट्री स्ट्रक्चर. XML इज अ ट्री स्ट्रक्चर. म्हणजे हा डेटा किंवा XMLचा डेटा असेल किंवा काय असेल, आपण ट्री स्ट्रक्चरमध्ये आपण राईट करू शकतो. मग त्याचे रूल्स काय असतात XMLचे, आपण ते रूल्स पाहिले. आपण असे XMLच्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आज आपल्याला पाहायचं आहे की बाबा XMLमध्ये यूज होत असताना त्याचे काय कॅरेक्टर प्री डिफाईन केलेले आहेत का. जसं की आपण HTMLमध्ये पाहिलं की प्री डिफाईन टॅग असतात. इट इज अ प्री डिफाईन कॅरेक्टर एंटिटीज. आपण लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन किंवा ॲपोस्ट्रोफी असेल किंवा कोट असेल किंवा ॲम्परसँड असेल, जर हे कॅरेक्टर आपण यूज करत असेल तर हे ऑलरेडी प्री डिफाईन केलेले आहेत. कशामध्ये? कॅरेक्टर एंटिटीमध्ये. इट इज अ कॅरेक्टर एंटिटीज. फॉर एक्झाम्पल, जर असा आपण एखादा मेसेज तयार केला, ओके, कारण आपण XMLमध्ये राईट करत असताना लेस दॅन ग्रेटर दॅनमध्ये आपण मेसेज राईट करतो, बरोबर. जर एखादी व्हॅल्यू मला ग्रेटर दॅन 10 असं काहीतरी किंवा लेस दॅन 10 असं जर राईट करायचे असेल, तर ह्या मेसेजमध्ये हा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन इट इज नॉट रिकग्नाइज किंवा पार्स होत नाही किंवा एरर येईल. अशा वेळेस हा लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन आपण त्याच्या टॅगसाठी यूज करतो आहे. मग हे एंटिटी XMLच्या कंपायलरने, जो काय कंपायलर आहे XMLचा किंवा जो काय त्याचा कोड सेक्शन तयार केलेला आहे, त्या कोड सेक्शनमध्ये हे प्री डिफाईन केलेले आहेत. लेस दॅन ग्रेटर दॅनसाठी अँड GT यूज केलं जातं. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल ह्या जाग्यावर मला काय करावं लागेल, अँड GT. ग्रेटर दॅन असेल तर अँड GT. सिम्बॉल न राईट करता आपण कॅरेक्टर राईट करणार आहोत. इट इज अ प्री डिफाईन कॅरेक्टर एंटिटी. कारण का, हे लेस दॅन किंवा हे ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन हा पार्स होत असताना XMLमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून XMLमध्ये हे प्री डिफाईन कॅरेक्टर एंटिटीज केलेले आहेत. कोणत्या? लेस दॅन, ग्रेटर दॅन, ॲपोस्ट्रोफी म्हणजे सिंगल कोट आपण जो म्हणतो ॲपोस्ट्रोफी, देन डबल कोट अँड ॲम्परसँड. ह्यांच्यासाठी हे अशा प्रकारचे. मग जर मला डबल कोट यूज करायचं असेल हायला, तर असं नाही राईट करता मला काय करावं लागेल, त्या जागेवर पार्स करण्यासाठी अँड कोट असं राईट करावं लागेल. इट इज प्री डिफाईन कॅरेक्टर एंटिटी. हा XMLमध्ये त्याच्या कंपायलरनी आपल्याला ह्या गोष्टी त्यांनी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत किंवा त्याच्या कंपायलरनी तशा त्या राईट केलेल्या आहेत. नेक्स्ट, XMLमध्ये सी डेटा सेक्शन एक नावाचा एक भाग असतो. हा सी डेटा नावाचा सेक्शन ज्यावेळेस प्रोग्रामिंग करत असताना जर तुम्हाला एखादी फाईल पार्स करायची नसेल किंवा एखादी डॉक्युमेंट किंवा एखादा ब्लॉक किंवा एखादा टेक्स्ट जर मला पार्स करायचं नसेल, म्हणजे रीड करायचं नसेल किंवा राईट करायचं नसेल किंवा मॅनिप्युलेशन करायचं नसेल, मग तो पार्सर कडून तो पार्स होत असतो.
आजच्याच लेक्चरमध्ये एक पार्सर म्हणून आपला पॉईंट आहे, आपण पाहणार आहोत. मग जर मला एखादी डॉक्युमेंट किंवा एखादी फाईल किंवा एखादं नेम किंवा एखादा टेक्स्ट जर मला ते पार्स करायचं नसेल, म्हणजे मॅनिप्युलेट करायचं नसेल किंवा राईट करायचं नसेल किंवा रीड करायचं नसेल, तर अशा वेळेस मी तो सी डेटा सेक्शनमध्ये राईट करू शकतो. मग सी डेटा सेक्शन म्हणजे काय, इट डिफाईन ॲज अ ब्लॉक ऑफ अ टेक्स्ट. तो एक त्या एका टेक्स्टचा ब्लॉक असतो दॅट आर नॉट पार्स बाय द पार्सर. तर ते पार्सरकडून तो पार्स होत नाही, इट इज ओनली मार्क. तो काय होतो, नुसतं तो काय होतो, मार्क होतो, म्हणजे डिफाईन होतो तो. ओके. देन सी लेस दॅन, त्यानंतर सी डेटा ओपन केला आहे, पुन्हा सी डेटा ओपन आहे, कॅरेक्टर विथ मार्कअप, क्लोज क्लोज क्लोज, हे ते सेक्शन आहेत. हा फर्स्ट पार्ट, हा एवढा पार्ट, हा पार्ट स्टार्ट द सेक्शन, हा भाग एंड द सेक्शन, आणि जो काय वरील भाग आहे तो सी डेटा सेक्शनचा असतो. म्हणजे काय तुम्हाला मेसेज राईट करायचा असतो, मी त्याच्यामध्ये मेसेज राईट करून, इट इज अ सी डेटा सेक्शन. इट इज ओनली ब्लॉक. कशासाठी, तर तो टेक्स्टसाठी, की जो मला जर तो पार्स करायचा नसेल तर त्या पार्सरकडून तो नुसता मला रिकग्नाइज करायचा असेल, नुसता मार्क करायचा असेल, तर वी आर युजिंग द सी डेटा सेक्शनमध्ये तो फाईल डेटा आपण राईट करू शकतो. नेक्स्ट, XML प्रोसेसिंग. जर एखादी फाईल मला लिंक करायची असेल किंवा एखाद्या XMLवर मला त्याला लिंक द्यायची असेल, म्हणजे आपण काय करू, एखादा कलर ॲड करायचा असेल, म्हणजे एखादं मी ट्री स्ट्रक्चर राईट केलं, कोर्स नाव, आता इट इज अ XML फाईल. ओके. ही XML फाईल राईट केली, काय, कोर्स कम्प्युटर सायन्स, स्टुडंट नेम, देन क्लास नेम मी राईट केलं. ह्यांच्यावर जर मला कलर अफेक्ट करायचे असतील किंवा काय CSS राईट करायचं असेल, तर वी आर युजिंग अ XML प्रोसेसिंग. जर XML प्रोसेसिंग यूज करायचं असेल तर हे आपल्याला माहिती, आपण काय करतो, XML काय, स्टाईल शीट म्हणजे काय, CSS. त्याचं काय देणार, आपण पाथ देणार. जर कोर्स डॉट CSS नावाची फाईल मी सेपरेट तयार केलेली असेल, CSS कोणावर, तर ह्या XMLच्या फाईलवर मला काय करायची, ती अप्लाय करायची असेल, तर वी आर युजिंग अ, त्याचा पाथ एच रेफरन्सेस, देन कोर्स डॉट CSS, कोणती फाईल, टेक्स्ट आहे का डॉक्युमेंट आहे, काय असेल ते, काय इमेज आहे. तर अशा प्रकारचे आपण त्याच्यावर काय करू शकतो, प्रोसेसिंग. म्हणजे बाहेरील फाईलची CSS मी बाहेर फाईल लिहिली आणि ती मला काय करायची, एखाद्या XML फाईलवर ती एक्झिक्यूट करायची असेल किंवा एखादी फाईल मला लिंक करायची असेल, तर अशा वेळेस मी तो पाथ देऊन किंवा एका फाईलवरून दुसऱ्या फाईलवर किंवा एखाद्या पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचं असेल, वी आर युजिंग अ XML प्रोसेसिंग किंवा टार्गेट इन्स्ट्रक्शन म्हणतो, किंवा त्याला आपण प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन म्हणतो, किंवा त्याला PI म्हणतो. एखादी डॉक्युमेंट किंवा एखादी फाईल त्याच्यावर मला प्रोसेसिंग करायची असेल, तर वी आर युजिंग अ XML प्रोसेसिंग. नेक्स्ट पार्ट पाहायचं आपल्याला. XML ट्री स्ट्रक्चर. लक्ष द्या इकडे, XMLच आपण काय म्हणतो, इट इज अ ट्री स्ट्रक्चर कॉन्सेप्ट. बरोबर. जी काय मार्कअप लँग्वेज राईट करतो, हा त्याचा डेटा किंवा काय असेल, हा पूर्ण तो स्ट्रक्चरमध्ये असतो, ट्री स्ट्रक्चरमध्ये असतो. मग कशा प्रकारचा असतो, आपण एखादं एक्झाम्पल त्या दिवशीच पाहिलं होतं, तर हे आज एखादं पाहू. कोर्सेस पाहू. नाही, कोर्सच्या अंडर काय, कम्प्युटर सायन्स. ओके. कम्प्युटर सायन्सच्या अंडर काय, तर सब्जेक्ट. काय केलं आपण, सब्जेक्ट. आणि सब्जेक्टच्या अंडर जर मी राईट केलं, काय, कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, सब्जेक्ट नेम, कम्प्युटर सायन्स,
देन सी प्रोग्रॅमिंग, किंवा आपण सब्जेक्ट नेम 1 म्हणू, सब्जेक्ट नेम 1 किंवा पेपर 1 म्हणा, किंवा सब्जेक्ट नेम किंवा पेपर 1, सब्जेक्ट म्हणण्यापेक्षा पेपर 1च म्हणा, सब्जेक्ट म्हणून दे तर पेपर 1 सी प्रोग्रामिंग, it is a paper 1 is closed. Then paper 2 DBMS, then close the paper second. The paper 3 mathematics, then paper 3. Then it is a tree structure, subject is closed, then computer science is close, then course is close. This is the tree structure. कोर्सच्या अंडर काय, कोर्सच्या अंडर काय, कम्प्युटर सायन्सच्या सब्जेक्ट, आणि देन सब्जेक्टच्या अंडर काय, तर पेपर 1, पेपर 2, देन पेपर 3. इट इज अ ट्री टाईप स्ट्रक्चर. XML एखादी फाईल राईट करायची असेल किंवा काय करायची असेल तर आपण फाईल राईट करत असताना XMLची, किंवा तो डेटा राईट करत असताना आपण XMLच्या ट्री स्ट्रक्चरमध्ये आपण राईट करत असतो. देन नेक्स्ट पार्ट पाहिजे आपल्याला PHP आणि XML. आपण PHP कोड राईट करून अशा प्रकारचं आउटपुटसुद्धा डिस्प्ले करू शकतो XMLचं. म्हणजे मी PHP स्क्रिप्ट राईट करेल आणि मला आउटपुट कोणतं आलं पाहिजे, XML फाईलचं राईट आलं पाहिजे. म्हणजे आपण PHPचा कोड राईट करतो आहे. मग आता PHPचं कोड राईट करायचं असेल तर मला असा कोर्स नावाचा आणि कोर्स कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट जर असं प्रिंट करायचं असेल तर मला त्याच्या प्रकार काय करावं लागेल, लॉजिक राईट करावं लागेल. लॉजिक राईट करत असताना मला कोर्स आणि कम्प्युटर सायन्स ऑलरेडी डिफाईन करून घ्यायला लागेल, म्हणजे प्रिंट करायला लागतील ते. आणि देन फॉर लूपमध्ये मला काय टाकावं लागेल, सब्जेक्ट, प्रत्येक डेटा 1 बाय 1 किती 1 2 3 हे सेक्शन किंवा ह्या 3 पार्ट मला काय करावं लागेल, फॉर लूपमध्ये मला राईट करायला लागेल. आणि देन क्लोज, म्हणजे PHPचा कोड मला राईट करायला लागेल. अशा प्रकारचा फॉर्म डेव्हलप करण्यासाठी किंवा अशा प्रकारचा कोड राईट करण्यासाठी XMLचा म्हणजे PHP स्क्रिप्ट काय करेल, XML फाईल जनरेट करू शकते. त्याचा कोड आहे माझ्याकडं, तो तुम्हाला काय करेल, व्हॉट्सअप करेल. देन XML parser. First, what is parser? पार्सर म्हणजे काय, आपल्याला parser is used to create, read, manipulate an XML document. Okay, these are two parts of XML. One, tree base parser, then event based parser. याच्यामध्ये आपण सिंपल XML किंवा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा यूज करू शकतो. इथे XML रीडर किंवा XML एक्सपर्ट पार्सर असे यूज करू शकतो. ठीक आहे, पहा पार्सर म्हणजे काय, मला एखादी फाईल काय करायची, कंपाईल करतो आपण, म्हणजे पार्स करतो आपण, बरोबर. मग डेटा पार्स करत असताना पार्सिंग करणं म्हणजे काय,
द पार्सर यूज टू रीड अँड मॅनिप्युलेट काय ते XML डॉक्युमेंट कशाच यूज करून, तर त्या पार्सरचा यूज करून मी ती फाईल काय करणार आहे, क्रिएट करू शकतो. मग तुम्हाला ते सांगितलं PHPचा कोडवरून मी काय करू शकतो, एखादी फाईल XMLची मी फाईल क्रिएट करू शकतो. ती मी रीड करू शकतो अँड देन मॅनिप्युलेट, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील, काय करायचे असेल, एखादा ॲड करायचा असेल एलिमेंट्स किंवा डिलीट करायचा असेल किंवा चेंज करायचा असेल, तर वी आर मॅनिप्युलेट काय तर XML डॉक्युमेंट. त्यासाठी पार्सर करत असताना आपण दोन प्रकारे पार्सर करतो. ट्री बेस्ड पार्सर मार्फत करतो म्हणजे ती डॉक्युमेंट XML, आणि इव्हेंट बेस्ड पार्सर थ्रू करतो. जर मला ट्री बेस्ड पार्सर थ्रू करायचे असेल तर सिम्पल XML डॉक्युमेंट मी यूज करू शकतो. मग त्यासाठी फंक्शन आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणजे जर मला सिम्पल XML डॉक्युमेंट यूज करायचे असेल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकारचे फंक्शन आहेत. मग पार्सर करत असताना पार्सिंग करतो म्हणजे काय, ते स्टेप आहेत. फर्स्ट ती पार्स करल, जी पार्स करतोय ती काय करल, मी इव्हेंट हँडलिंग करल. अजून दुसऱ्या प्रकारचं म्हणजे दोन प्रकारे आपण इव्हेंट ट्री बेस करतो आणि इव्हेंट टाईपमध्ये आपण पार्सिंग करतो. त्यानंतर ते हँडल करतो आपण आणि देन फ्री, म्हणजे 4 ते 5 स्टेपमध्ये आपण ते पार्सिंग करत असतो. मग सिम्पल XML असू द्या किंवा डोम असू द्या, ह्याच्यातसुद्धा काय आहेत स्टेप बाय स्टेप. म्हणजे मला पार्सर क्रिएट करायला लागेल किंवा डोम ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. म्हणजे आपण काय करतो, एखादी फाईल मी राईट केलेली असेल एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा एखाद्या टेक्स्टमध्ये, तर ती मला पूर्ण काय करायची असेल, रीड करायची असेल. मला वाटतं ही फाईल आपण एखादा प्रोग्राम करून पाहिला असेल तर आपण केला असेल. XML फाईल पूर्ण काय करतो आपण, एखाद्या टेबलमध्ये रीड करायची असेल तर ती काय करतो आपण ओपन करतो आणि ती टेबलमध्ये काय करतो, तिला रीड करतो किंवा त्याच्यामध्ये राईट करतो आपण. मग ते करत असताना सिम्पल XMLचे काय फंक्शन आहेत किंवा आपण त्याला काय म्हणतो XML लोड फाईल असती, ते ऑलरेडी ह्या XMLमध्ये फंक्शन आहेत किंवा त्या PHPने XMLसाठी राईट केलेली भरपूर फंक्शन आहेत की ते आपण काय करू शकतो, आपण डायरेक्टली यूज करू शकतो. इट्स अ 2 टाईप ऑफ द पार्सर, ट्री बेस्ड पार्सर, इव्हेंट बेस्ड पार्सर. पार्सिंग करत असताना आपण क्रिएट करतो, क्रिएट केल्यानंतर आपण त्यावर इव्हेंट हँडलिंग करतो. इव्हेंट हँडलिंग केल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यावर प्रोसेसिंग करायची ते आपण प्रोसेसिंग करतो आणि देन त्या पार्सर जो क्रिएट केला आपण त्याला काय करत असतो, फ्री करत असतो. ओके, अजून एक लेक्चरचा भाग राहिलेला आहे, कारण आपल्याला सिम्पल XML डोम किंवा XML रीडर काय किंवा कशा प्रकारचे आपण पार्सिंग करतो. म्हणजे ट्री बेस्ड करत असेल तर कोणत्या प्रकारचे फंक्शन आहेत XML सिम्पल XMLमध्ये, डोममध्ये, किंवा जर एखादी फाईल एखादी व्हॅल्यू मला चेंज करायची असेल किंवा एखादा एलिमेंट्स त्यामध्ये ॲड करायचा असेल तर कशा प्रकारचे आपण मॅनिप्युलेट करतो, म्हणजे आपण काय करतो, पार्सिंग करतो. ओके, ठीक आहे, थँक्यू.